घरं फोडा, पक्ष फोडा, सत्तेत या. भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारमध्ये संवेदनशीलतेचा अभाव असल्याचा आरोप करत त्यांनी शेतकरी, सामान्य नागरिक आणि विविध सामाजिक प्रश्नांबाबत सरकारची भूमिका वेदनादायी असल्याचं म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की सातत्यानं या सरकारकडून असंवेदनशीलपणा दिसून येतो आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा समाजातील विविध घटकांच्या समस्या असोत, सरकारकडे प्रचंड सत्ता असूनही लोकांप्रती असलेली संवेदनशीलता संपल्याचं दिसून येत आहे. सत्तेसाठी पक्ष फोडणे, घरं फोडणे, कोणत्याही मार्गाने सत्तेत येणे हेच या सरकारचं धोरण असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. त्यापुढे म्हणाल्या, ज्या जनतेच्या पाठिंब्यामुळे हे सरकार सत्तेत आले त्याच जनतेचा अपमान करण्याचं काम सध्या सुरू आहे. सत्तेत आल्यानंतर लोकांची सेवा करण्याऐवजी सरकारकडून केवळ असंवेदनशील भूमिका घेतली जात असल्याचं दिसत आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधलेला आहे. भाजपचे कोणतेही भाषण किंवा कार्यक्रम काँग्रेसचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही. जर एखादे सरकार 12 वर्ष सत्तेत राहूनही आजही विरोधकांवर टीका करण्यातच वेळ घालवत असेल तर ते विरोधकांचं यश मानावं लागेल असंही त्या म्हणाल्या आहेत. जर आम्ही 12 वर्ष सत्तेत असतो तर आम्ही केलेल्या विकास कामांबद्दल बोललो असतो. मात्र आजही भाजप नेते काँग्रेसवर टीका करण्यात व्यस्त दिसतात. त्यामुळे काँग्रेसचे नाव घेतल्याशिवाय भाजपचा कार्यक्रम पूर्ण होत नाही असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झालेली असून त्यांच्या टीकेवर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. नाही, खरं तर आदरणीय पवार साहेबांनी काल जे वक्तव्य केलं ते जो खरा इतिहास आहे या देशाचा तो त्यांनी सांगितला. आणि भारतीय जनता पक्षाच्याही काही नेत्यांकडून आज वर्तमानपत्रात आणि माध्यमांमध्ये जे काही वाचण्यात आलं, बघण्यात आलं, त्याच्यात आदरणीय पवार साहेबांचं वक्तव्य हे योग्य होतं. हे एक भारतीय म्हणून सगळ्याच पक्षांची भूमिका, ही काही राजकीय भूमिका नव्हती, हे वास्तव आदरणीय पवार साहेब सांगतायत. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की काहीतरी चुकीचं बोलायचं, दुसऱ्या राज्यात जाऊन बोलायचं आणि ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणा सातत्याने या सरकारकडून दिसते हे वेदना देणार आहे. मग ते शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, कुठल्या समाजाच्या बाबतीत, कुठल्या राज्याच्या बाबतीत. दुर्दैव आहे की इतकी सत्ता या सरकारला झाली आहे की त्यांच्यातला असंवेदनशीलपणा पूर्णपणे कुठेतरी संपलेला आहे. घरं फोडा, पक्ष फोडा, काही करून सत्तेमध्ये या आणि सत्ता आल्यावर लोकांची सेवा नाही यांच्याकडून होत. यांच्याकडून फक्त असंवेदनशीलपणे ज्या लोकांच्यामुळे आज ते आहेत त्या लोकांचा अपमान करणं किंवा चुकीची माहिती देणं हे सातत्याने होतं. हिंदुत्व जे आहे त्या हिंदुत्वाला गालबोट लावलं गेलं जाणीवपूर्वक असं एकूण त्यांच्या भाषणामध्ये दिसून आलं. ह्याच्यातच काँग्रेसचं यश आहे. जर 12 वर्ष सत्तेत असल्यानंतर आजही काँग्रेसलाच नावं ठेवण्यात येतात आणि त्याच्यातच त्यांना आनंद मिळत असेल, ह्याच्यापेक्षा काँग्रेसचं काय मोठं यश मला सांगा. जर 12 वर्ष आम्ही सत्तात असतो तर कशाला आम्ही दुसऱ्याबद्दल बोललो असतो? आम्ही 12 वर्ष केलेल्या कामाबद्दल बोललो असतो ना. 12 वर्ष जर आमच्या विरोधकांनाच आम्ही नावं ठेवत बोललो, ह्याच्यात विरोधकांचंच यश आहे. त्याच्यामुळे मला विचाराल तर काँग्रेस पक्षाचं खूप मोठं यश आहे की काही झालं तरी काँग्रेसचं नाव घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचं कुठलंही भाषण किंवा कार्यक्रम संपत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.